जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जयविरत इंटरनेट न्यूजमध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। आता पाहू सविस्तर घडामोडी। आज मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आनंदात साजरा। आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार। या गुरुवारी आपल्या घरात समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत केले जाते। यावेळी स्त्रिया श्री महालक्ष्मीची मनोभावे पूजा करतात। अशा प्रकारे हा मार्गशीर्ष गुरुवार सर्वत्र आनंदात संपन्न झाला। या व्रतामागे एक कथा आहे, ती पुढील प्रमाणे। भारतातील सौराष्ट्रात घडलेली ही कथा। एक राजा राज्य करीत होता। त्याचे नाव भद्रश्रवा। तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता। 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराण याचे त्याला ज्ञान होते। अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका। राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती। त्यांना एकूण 8 अपत्ये होती, 7 पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या। राजा राणीने कन्येचे नाव शामबाला असे ठेवले। एकदा देवीच्या मनात आले, आपण राज्याच्या राजप्रसादी राहावे, त्याने राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही तो आणखी सुख देईल। गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल। म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले, फाटकी वस्त्रे ल्याली, आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली। तिला पाहताच एक दासी पुढे आली। तिने म्हातारीला विचारले, कोण ग बाई तू? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? काय हवं तुला? म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, मी द्वारकेला राहते, तुझ्या राणीला भेटायला आले। कुठे आहे ती? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत, त्यांना सांगायला गेले तर ते माझ्यावरच रागवतील, तुला त्या कशा भेटतील? तेव्हा म्हातारी म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती। तो वैश्य फार गरीब होता, त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत। नवरा तिला मारहाण करी। ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तपाशी भटकू लागली। तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली। मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली। त्याप्रमाणे तिने हे व्रत केले। तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली। तिचे दारिद्र्य संपले, तिचे घर संपत्ती आणि समृद्धीने भरले, तिच्या जीवनात आनंद भरला। मृत्यूनंतर महालक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिले। या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे। देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे। म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली। तिने म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल का ते व्रत? मी करीन ते नेमाने, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही। म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली। मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली। फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, कोण ग तू थेरडे? इथे कशाला आलीस? जा इथून। तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले। ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही। राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले। राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली। ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला। तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि ती कळवळून म्हणाली, आजी रागावू नको, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा कर, मी तुमच्या पाया पडते। राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली। तिने श्यामबालाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली। तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता। पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले, तिची स्थिती सुधारली। दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली। राजकन्या श्यामबालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले। सगळे नियमधर्म पाळून दर गुरुवारी तिने हे व्रत केले। शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले। लवकरच श्यामबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधार नावाच्या राजपुत्राशी झाला। तिला राजवैभव मिळाले। लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानाचा चालू लागला। पण इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले। त्यांचे राज्य गेले, त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्य लयाला गेले। चंद्रिका राणी होती, ती स्थिती आता बदलली। अन्न पाण्यालाही ती महाग झाली। भद्रश्रवाला फार वाईट वाटे, पण तो तरी काय करणार? एक एक दिवस चिंतेने उगवत होता, तसाच मावळत होता। एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावे। त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला। चालून चालून तो खूप दमला होता, म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला। राणीची दासी नदीवर येत होती। तिने भद्रश्रवाला ओळखले। दासी धावत महालात गेली, राजाला बातमी सांगितली। श्यामबालालाही ते समजले। श्यामबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला। काही दिवस जावयाचा व मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला। आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले। जावयाला त्याने तसे सांगितले। जावयाने त्याला संमती दिली। भद्रश्रवा परत जायला निघाला
तेव्हा श्यामबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सूरजचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. आत पाहते तर काय, हंड्यात धन नव्हतेच, होते फक्त कोळसे. महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातील धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळात हात मारून घेतला. भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता. एक दिवस सूरजचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार होता. सूरजचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती. श्यामबालाने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करवून घेतले. 4 दिवस मुलीकडे राहून सूरजचंद्रिका परत आपल्या गावात आली. लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले. राज्यप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आईवडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता, पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही. हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे श्यामबालेचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता. पण श्यामबालेला आईचा राग नाही आला. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला. त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली. स्वगृही आल्यावर मालधाराने श्यामबालेला विचारले, माहेरून काय आणलंस? श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालाधाराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे. मालाधाराने चकित होत पत्नीला विचारले, हे काय? या मिठाचा काय उपयोग? श्यामबाला म्हणाली, थोडं थांबा म्हणजे कळेलच. त्या दिवशी श्यामबालाने कुठल्याही पदार्थात मीठ घातले नाही. सगळेच पदार्थ अळणी. मालाधार जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला अळणी लागले. मग श्यामबालेने पानात थोडे मीठ वाढले. अन्नपदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. हा मिठाचा उपयोग, श्यामबाला पतीला म्हणाली. मालाधारालाही तिचे म्हणणे पटले. जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करेल त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये. नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे. देवीचे मनन चिंतन सदैव करावे, म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील आणि तुमची मनोकामना पूर्ण करेल. महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम शांती शांती शांती. कल्याणात स्कायवॉकच्या फायबरला आग लागून 4 जखमी. कल्याण रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या स्कायवॉकच्या फायबरला बुधवारी दुपारी 4च्या सुमारास अचानक आग लागल्याने प्रवाशांची धावपळ उडाली. या आगीत अमन सुतार, पापाभाई, अनवर कुमारी आणि मुजाहिर तानशी असे 4 टॅक्सी चालक किरकोळ जखमी झाले आहेत. आगीत स्कायवॉकचे फार मोठे नुकसान झाले आहे. आग लागली त्याखालीच एक गाडी उभी होती. आगीमुळे फायबर वितळून खाली पडत होते. गाडीने पेट घेऊन दुर्घटना घडू नये त्यासाठी 4 जण गाडी हटवण्याचा प्रयत्न करत असतानाच 4 जण भाजले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीचे वृत्त समजताच पालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. आसनगाव जवळ हायवेवर अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला. संतप्त जमावाने मुंबई नाशिक हा हायवे काही काळाकरता बंद केला. मुंबई नाशिक महामार्गावर आसनगाव जवळ हायवे क्रॉस करताना ट्रेलरने धडक दिल्याने एका युवकाला आपले प्राण गमवावे लागले असून मृत युवकाचे नाव निलेश महाजन असे आहे. या घटनेने संतप्त झालेल्या नागरिकांनी मुंबई नाशिक महामार्ग रोखून धरला. तर या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी. नमस्कार.